नमस्कार मित्रांनो, तर टायटल वाचून आलात ना. खरंच एक कंटेंट क्रिएटर कसे पैसे कमवतो ना, हे मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. खरं तर खूप सारे इन्कम सोर्सेस आहेत, ॲप आहेत, इन्फ्लुएन्सरसाठी भरपूर काही गोष्टी आहेत, पण ज्या मी एक्सपिरियन्स केलेल्या आहेत आणि ज्या मला माहिती आहेत की मी हे यूज करून मी आजपर्यंत पैसे कमवलेले आहेत, हे मी तुम्हाला सांगणार आहे. खूप बेसिक आहे, कारण माझी सुरुवात 1 वर्षापासून झालेली आहे, प्रॉपर सुरुवात म्हणाल तर. आणि त्याच्यापासून आजपर्यंत मला कुठून अर्निंग चालू आले हे मी सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला तर मग सुरुवात करूयात. तर सुरुवातीला मी जे काम करतो फक्त 3 प्लॅटफॉर्मवरती करतो, यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम. ठीक आहे, त्यातलं आता आपण यूट्यूबवरती फोकस करूयात. तर यूट्यूब जेव्हा तुम्ही व्हिडिओज वगैरे करायला चालू करता, खरं तर आजकाल रील्सचा जमाना आहे, त्याच्यामुळे इंस्टाग्राम आणि यूट्यूब शॉर्ट्स आणि फेसबुक रील्सवरती जरा जास्त फोकस होतो. पण त्या जर चांगल्या असतील तर त्या पण व्हायरल होतात आणि त्याच्यातून पण इन्कम जनरेट होते, नाही असं नाही. पण माझी जी सुरुवात आहे, मी यूट्यूबचे लाँग व्हिडिओज आहेत तिथून केली होती. आणि त्या लाँग व्हिडिओज मी सुरुवातीला करत होतो आणि त्याच्या वॉच टाईममधून अर्निंग चालू झाले. तर तुम्हाला तर माहिती आहे यूट्यूबचे क्रायटेरिया काय, 500 सबस्क्रायबर्स आणि 3000 तास वॉच टाईम. हा कंप्लीट झाल्यानंतर तुमचं शॉपिंग, त्यानंतर बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, मेंबरशिप म्हणा किंवा काय, याचे ऑप्शन्स अनेबल होतात, बरोबर. आणि 4000 तास आणि 1000 सबस्क्रायबर्स कंप्लीट झाल्यानंतर यूट्यूब अर्निंग चालू करतं. तर हे क्रायटेरिया कंप्लीट करता करता तुम्हाला माहिती आहे फुल नाकी नऊ येतात. काही जणं अशा सोडून देतात, काही जणं त्या कंप्लीट करून पुढे कंटिन्यू चालू राहतात आणि तेच खरे यूट्यूबर मानले जातात. त्याच्यामध्ये पण जो शॉपिंगचा ऑप्शन आहे, जो तुमचा 10,000 सबस्क्रायबर्सच्या आधीचा जो शॉपिंगचा ऑप्शन असतो, तो तुम्हाला शॉपिफाय, विक्स किंवा असे जे प्लॅटफॉर्म आहेत जे यूट्यूब लिस्टेड करतं, तिथे अकाउंट ओपन करायचं, तिथे स्टोअर खोलायचं स्वतःचं आणि ते प्रोडक्ट आपल्याला दाखवायचे. मग त्यांची जी प्राईस ठरलेली असते ती असते. सपोज एखादा प्रोडक्ट आहे $5 असतो, $5 त्या वेबसाईटला लिस्टेड असतो. मग त्याच्यात आपलं कमिशन ॲड करून ते आपण मार्केटिंग करायचं, जे की मार्केट व्हॅल्यूपेक्षा खूप कॉस्टली असतं. हां, जर ते तुम्हाला प्रेझेंट व्यवस्थित करता आलं ना, तर ते प्रोडक्ट देखील लोकं विकत घेऊ शकतात. पण मी ते ट्राय केलं होतं. मला वाटते शॉपिफायवरती अकाउंट ओपन केलं होतं आणि ते लिंक केलं होतं आणि म्हटलं बघूयात रन होते का, पण ते नाही झालं. फक्त प्रोडक्टचे क्लिक जे असतात ना ते वाढले, पण प्रोडक्ट ॲक्च्युअलमध्ये परचेस कोणी केलं नाही. कारण रेट एवढा होता. मार्केटमध्ये जर एखादी वस्तू तुम्हाला 250ला मिळते आहे आणि ती वेबसाईटची किंमत वेबसाईटवरती असेल 250 प्लस आपलं कमिशन, ती जाते 270, 280. लोकं एवढा छोटा पण विचार करतात. त्याच्यामुळे शॉपिंग ऑप्शन हा लगेच अर्निंग सोर्स आपण म्हणू शकत नाही. तुमचं यूट्यूबचं अर्निंग कधी चालू होणार प्रॉपर, तर ते 4000 तास कंप्लीट झाल्यानंतर आणि 1000 सबस्क्रायबर्स जे यूट्यूब स्वतःहून पैसे देतं ना तेव्हा. आणि तेव्हा कुठं तुम्ही मोटिवेट व्हायला चालू होता आणि म्हणता अजून व्हिडिओ बनवा, कारण तिथे रिझल्ट दिसतो ना तुम्हाला. रुपीज, रेव्हेन्यू चेक करा, रोज रिफ्रेश करा, तिथे तुम्हाला तो दिसतो. त्यामुळे तुम्ही काम करता. ते होईपर्यंत तुम्ही पार नको आज नको वाटतं सोडून द्यावा. हे यूट्यूब पेशन्स चेक करतं आणि ते पेशन्स जो पार करेल तोच खरा यूट्यूबर होतो, कॉन्टेंट क्रिएटर होतो. ठीक आहे, तर हे झालं यूट्यूब शॉपिंग ऑप्शन. यूट्यूबचे व्ह्यूज, तर यूट्यूब पर व्ह्यूजला किती पैसे देतं. खरं तर याचं गणित नाही आहे. त्याचं गणित प्रत्येक वेळेस वेगवेगळं असतं. असं नाही की 1000 व्ह्यूजला एवढे, 1 मिलियन व्ह्यूजला एवढे, असं गणित नसतं. ते प्रत्येक व्हिडिओला, आता माझे काही व्हिडिओ आहेत त्याला 100, म्हणजे सपोज आपण धरू की 100 व्ह्यूज आहेत. 100 व्ह्यूजला त्यांनी ₹3 पण दिलेले आहेत आणि 100 व्ह्यूजला त्यांनी 30 पैसे पण दिलेले आहेत. ते तुमचा व्हिडिओ किती वेळ बघतात, त्याच्यावर काय इंटरॅक्शन होतात, किती एंगेजमेंट होते, त्याच्यावरती ते कॅल्क्युलेट होतं असं मला वाटतं आहे. कारण 10 मिनटाचे 2 व्हिडिओ, सेम व्ह्यूज, फक्त रेव्हेन्यू वेगळा. म्हणजे व्ह्यूजचा जो आकडा असतो तो सेम असतो, फक्त रेव्हेन्यू वेगळा असतो. त्याच्यामुळं तुमचा व्हिडिओ किती वेळा पाहिला जातो, किती वेळ त्याच्यावरती ॲड दिसतात, याच्यावरती रेव्हेन्यू जनरेट होतो असं मला वाटतं. तर हे झालं यूट्यूब. असं खूप सारं यूट्यूब. आणि यूट्यूबचं जर तुम्हाला लगेच अर्निंग चालू करायचं असेल फर्स्ट व्हिडिओपासून, तर त्याच्यासाठी कन्सेप्ट आहे ॲफिलिएट मार्केटिंग. आता ॲफिलिएट मार्केटिंग काय आहे याचा मी एक व्हिडिओ तुम्हाला वरती दिसत असेल, तिथून तुम्ही ते पूर्ण बघू शकता. तर मी स्वतः चालू केलं होतं ॲमेझॉन ॲफिलिएट. तुम्ही गुगलला जाऊन सिम्पली सर्च करू शकता की ॲमेझॉन ॲफिलिएट, आणि मग तिथे जाऊन तुम्ही अकाउंट वगैरे ओपन करा आणि जे काही प्रोडक्ट लिस्टेड आहेत ॲमेझॉनवरती त्याची लिंक मिळते. ती लिंक तुम्ही यूट्यूबच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकू शकता. म्हणजे तुम्ही व्हिडिओ कोणताही बनवा. सपोज मी आता हे बनवते आणि मला वाटलं की हा माईक किंवा हा ओस्मो पॉकेट 3 आहे, तो मला विकायचा आहे, तर मी
ते ॲमेझॉनवरती सर्च करणार ओस्मो पॉकेट 3 आणि मग त्याच्यानंतर वरती तिथं त्याची ॲफिलिएट लिंक मिळते, ती लिंक कॉपी करायची आणि डिस्क्रिप्शनमध्ये टाकायची. आणि तिथून जर कोणी तुमचा व्हिडिओ पाहिला, डिस्क्रिप्शनमध्ये गेलं ओस्मो पॉकेट 3 त्याच्यासमोर जर दिसलं त्याला ही लिंक आहे बाबा, त्याच्यावर क्लिक केलं आणि ॲमेझॉनवरून परचेस केलं, तर त्याचं जे काय पर्सेंटेज असतं, कमिशन असतं, ते तुम्हाला मिळतं आणि तुमचं अर्निंग पहिल्या व्हिडिओपासून चालू होतं. तर मी आता गेली वर्षभर हे करतो आहे ॲमेझॉन ॲफिलिएट. माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये, प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तुम्ही बघू शकता. आजही या व्हिडिओमध्ये लिंक आहे. जर तुम्ही याच्यावर क्लिक करून परचेस केलं तर त्याचं कमिशन मला मिळतं आणि असं तुम्ही यूट्यूबर्सला सपोर्ट करू शकता. मी असे आत्तापर्यंत मला वाटतं 4 ते 5 प्रोडक्ट माझ्या लिंकवरतून विकले गेलेले आहेत आणि त्याचं कमिशन मला मिळालेलं आहे. जोपर्यंत तुम्ही एकदम ब्रँडेड कंटेंट, मी ब्रँडेडच म्हणेल, कारण लोकांना विश्वास पटवून देणं की हा ब्रँड आहे आणि लोकांनी विकत घेतलं पाहिजे. लोक स्वतःच आपलं ऐकण्यावरून, आपल्या सांगण्यावरून लोक पैसे खर्च करणार आहेत, तर त्याच्यासाठी तुमचा कंटेंट ब्रँडेड असला पाहिजे असं मला वाटतं, तेव्हाच ते लोक घेतील. माझं आता हळूहळू ते चालू झालेलं आहे, तिथून तुम्ही अर्निंग करू शकता. हे झालं ॲफिलिएट मार्केटिंग क्रायटेरिया यूट्यूबचा, यूट्यूब जेव्हा रेव्हेन्यू देतं ते झालं. त्याच्यानंतर यूट्यूबमध्ये आणखीन म्हणाल तर तुमचे जेव्हा सबस्क्रायबर्स ते सगळं क्रायटेरिया कंप्लीट होईल, त्याच्यानंतर लाईव्ह, जेव्हा तुम्ही यूट्यूब लाईव्ह करता, आता गेमर्स वगैरे आहेत ते लाईव्ह करतात बघा, त्याच्यामध्ये सुपर चॅट आहेत. तिथून कोणाला वाटलं बाबा याला मी 40 रुपये पाठवू, 50 रुपये पाठवू, ते गोल सेट करायचे असतात वगैरे वगैरे, भरपूर असतं त्या लाईव्हमध्ये. तिथून तुम्ही ते अर्निंग करू शकता. तुमचे मेंबरशिप आहेत, त्यानंतर तुम्हाला वेगवेगळे काय म्हणू शकतो आपण, मेंबरशिप तर झालंच, मेंबरशिप करू शकता. इथून असे वेगवेगळे तुमचे यूट्यूबचे पण अर्निंगचे सोर्सेस आहेत, त्याच्यामुळे तुम्ही करू शकता. याच्यासाठी फक्त लागतं पेशन्स. तुम्ही जर पेशन्स ठेवले, तुम्ही एन्जॉय द प्रोसेस म्हणतो ना आपण, ते जर एन्जॉय केलं ना, तर खरंच तुम्ही हे कॉन्टेंट क्रिएशनच्या फील्डमध्ये बाप बनू शकता. ठीक आहे, आता हे झालं यूट्यूबचे लाँग व्हिडिओज. आता दुसरा आपला ऑप्शन आहे इंस्टाग्राम. इंस्टाग्रामवरती काय आहे की जो माझा अनुभव आहे की इंस्टाग्राम, तुम्ही रील बनवा, 1 मिनिटाची रील बनवायला जास्त वेळ लागत नाही, व्हर्टिकलच बनवावी लागते. असं काही नाही की हॉरिझॉन्टल पण तुम्ही बनवू शकता खरं तर. मग ती अपलोड करा. तिथं तुम्हाला इंस्टाग्रामचा एक फायदा सांगू काय, अर्निंग तर इंस्टाग्राम डायरेक्टली देत नाही. त्याचा फायदा असा की तुमचे व्ह्यूज एवढे वाढतात ना की तुम्हाला कॉन्फिडन्स होतो, यायला लोक माझे एवढं व्हिडिओ बघतात आहे, अरे बापरे 100 व्ह्यूज, 500 व्ह्यूज, 1000, मिलियन व्ह्यूज, बापरे. पण त्याचं रेव्हेन्यू काय, इंस्टाग्राम तर तुम्हाला पेड करत नाही. मग तिथून रेव्हेन्यू कसं जनरेट करायचं. आता आलेत नवीन गिफ्ट्स वगैरे ऑप्शन आलेले आहेत, वेगवेगळे मेंबरशिप, सबस्क्रिप्शन, गिफ्ट्स असे ऑप्शन आलेले आहेत. पण दुसरा इन्कम काय, तर इंस्टाग्रामचं असं आहे की ब्रँड कोलॅबरेशन सगळ्यात महत्त्वाचा आहे. ब्रँड कोलॅबरेशन म्हणजे एखादा ब्रँड म्हणतो की मला एक रील बनवून द्या, हे प्रोडक्ट घ्या तुम्ही वापरा, याची रील मला बनवून द्या, आणि मग त्याच्याकडून आपण चार्ज घेऊ शकतो. मग ते चार्ज आपल्या फॉलोअर्सवरती डिपेंड आहेत. आणि आजकाल लोकांना काय की फ्रीमध्ये व्हिडिओ बनवून मिळतो आहे आणि प्रोडक्ट त्यांना द्यायचं आहे, आणि आपल्याला जे कॉन्टेंट क्रिएटर आहे त्यांना प्रोडक्ट मिळते. त्याच्यामुळे दोघांनाही फ्री होतं आहे आणि ब्रँडची रील पण त्यांना बनवून मिळते. त्याच्यामुळं भरपूर ब्रँड आहेत, ते नवीन नवीन इंस्टाग्राम जे यूज करतात ते त्यांना अपॉइंट करतात की चला तुम्ही मला रील बनवून द्या, मी तुम्हाला प्रोडक्ट देतो. त्याच्यामुळे तो एक चान्स आहे. बाकी गिफ्ट्स, मेंबरशिप ते तर आहेच. हे झालं इंस्टाग्राम. इंस्टाग्रामचं एवढंच आहे की तुमचे व्ह्यूज जास्त होतात, लोक खूप बघतात तुम्हाला, त्याच्यामुळं लोकांना वाटतं की अरे वा आपण केलं पाहिजे. लोक डिमोटिवेट होत नाही त्याच्यामुळं. तर असं हे इंस्टाग्रामचं एवढंच इन्कम आहे. पण तुमचे जर फॉलोअर्स मिलियनमध्ये असेल तर तुम्ही एका रीलला लाख, 5-5, 10-10 लाख रुपये देखील तुम्ही चार्ज करू शकता. एवढं बेनिफिट इंस्टाग्रामवरती आहे. पब्लिक खूप ॲक्टिव्ह आहे इंस्टाग्रामवरती, त्याच्यामुळं तुम्ही तिथून लोकांपर्यंत पब्लिसिटी लवकर मिळते, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता, फॉलोअर्स तुमचे वाढवू शकता. एखादी शॉर्ट्स तुम्ही याला टाकली, यूट्यूबला टाकली, तिथं व्ह्यूज कमी जातील. पण तुम्ही जर तेच रील, म्हणजे एक रील जी इंस्टाग्रामला वापरली आणि तीच यूट्यूबला वापरली, एका वेळी अपलोड केली ना, तर तुम्ही बघू शकता यूट्यूबला कमी व्ह्यूज जातील, इंस्टाग्रामला जास्त व्ह्यूज जातील. आणि काही पब्लिक, ॲक्टिव्ह पब्लिक जे म्हणतो ना आपण, इंस्टाग्रामला रील बघणार, त्याच्यामुळे डिटेल्स, म्हणजे आपण काय करणार, 10 मिनिटाचा व्हिडिओ बनवला, त्यातले एक शॉर्ट क्लिप बनवायची, रीलला टाकून द्यायची. मग लोकांना काय होतं की हाईप निर्माण होते की अरे वा मला आता पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे, म्हणून मग ते रीलवरतून ते आपल्या यूट्यूब चॅनलला कन्वर्ट होतात. तर असा हे देखील इंस्टाग्रामचा यूज आहे की त्या शॉर्ट्स तुम्ही इंस्टाग्रामला टाकताय आणि इंस्टाग्राम तुम्हाला यूट्यूबवरती त्याचं कन्व्हर्जन देत आहे. म्हणजे मग लाँग व्हिडिओ जर माणसांनी पाहिला तर त्याच्यातून तुम्हाला अर्निंग होऊ शकतं. हा देखील इंस्टाग्रामचा एक महत्त्वाचा उपयोग आहे. त्याच्यानंतर तुम्ही ते बूस्ट वगैरे करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकता.
हे झालं इंस्टाग्राम. आता येऊयात फेसबुककडे. खरं तर फेसबुक आता बऱ्याच लोकांनी थोडं इंस्टाग्राममुळं कमी केलं वापरायचं. पण मी जे फेसबुकवरती वाचतो म्हणजे बघतो, फेसबुक ओपन केलं ॲप, डायरेक्ट खाली वॉच नावाचा ऑप्शन असतो, ते टी व्ही म्हणतो ना आपण, ते व्हिडिओ, त्याच्यावरती क्लिक करायचं आणि त्याच्या व्हिडिओ बघत राहायचं. तर असे मी ते व्हिडिओ बघत बसतो. आणि मी नाही, माझ्यासारखे भरपूर, आता मी कितीतरी मित्र ड्रायव्हर आहेत किंवा काय बसले ना, फेसबुक वॉचमध्ये जायचं, बघत बसायचं. मग त्याचं देखील अर्निंग आपलं फेसबुक देतं. तर फेसबुक कसं अर्निंग देतं, फेसबुकचा क्रायटेरिया काय आहे, तर सुरुवातीला पहिला क्रायटेरिया होता, आता फक्त तुम्ही कॉन्टेंट ॲड करत राहायचं. त्याच्यामध्ये तुम्हाला टार्गेट पण दिलेलं असतं. जर तुम्हाला एक चॅलेंज घ्यायचं असेल तर ते चॅलेंज सिलेक्ट करा, की तुमचा गोल काय आहे, की तुम्हाला मॉनिटाईज करायचं आहे, तुम्हाला पैसे कमवायचे आहेत, तुम्हाला फॉलोअर्स वाढवायचे आहेत. हे असं तिथे काय म्हणू शकतो आपण, की त्याला क्रायटेरिया असतात, त्याच्यानुसार तुम्ही सिलेक्ट करा. आता मी सिलेक्ट केलं होतं की इन्क्रीज माय इन्कम, म्हणजे मला पैसे जास्त कमवायचे आहेत. तर मग त्यासाठी की तुम्ही एवढ्या दिवसात एवढे पोस्ट टाकले पाहिजे, एवढ्या दिवसात एवढे रील टाकले पाहिजे, एवढ्या दिवसात ब्रँड कोलॅबोरेट केलं पाहिजे. हे क्रायटेरिया कंप्लीट करत 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 थोडं तुम्हाला गायडन्स हा फेसबुकला योग्य मिळतो. ते करत करत तुम्ही मॉनिटाईज करू शकता. पण फेसबुकचं मॉनिटायझेशन कसं आहे, फेसबुकचं मॉनिटायझेशन असं आहे की तुम्ही अकाउंट ओपन करा, 2-3 व्हिडिओ टाका आणि डायरेक्ट अप्लाय फॉर मॉनिटायझेशन करून टाका. फेसबुक तुमचं पेज वॉच करतं, की हे नक्की काय अपलोड करतो आहे, किती अपलोड करतो आहे, कसा कॉन्टेंट आहे. त्यानंतर फेसबुकला वाटलं की नाही बाबा, हा जेन्युइन कॉन्टेंट क्रिएटर आहे, याला पैसे आपण दिले पाहिजेत, तर ते चालू करतं. हे मी अनुभवलं आहे. कारण मी जेव्हा पण चेक करतो ना माझं फेसबुक, तुम्हाला दाखवतो, मी लाईव्ह एक्झाम्पल दाखवतो. हे बघा, आता माझं फेसबुक मी ओपन करतो. इथं दिले यू आर ऑन वेट लिस्ट. म्हणजे आपण आपले काय असतं की तुम्ही जर इंटरेस्टेड असाल, तुमचा कॉन्टेंट मॉनिटाईज करायचं, तर इथं जाऊन तो इंटरेस्टेड आहे असंच दाखवायचं, म्हणजे ते क्लिक करायचं. ते त्यांना मेसेज येतो की मला माझं चॅनल मॉनिटायझेशनसाठी योग्य आहे का, तर तुम्ही चेक करत राहा. म्हणून मग ते सारखं चेक करत राहतं. आणि त्यानंतर जेव्हा फेसबुकला वाटेल की हा खरंच चांगला जेन्युइन कॉन्टेंट करतो, तर ते स्वतःहून मॉनिटाईज करतात. असा क्रायटेरिया ठेवला आहे फेसबुकने. त्याच्यामुळे मी दिलेला आहे, युअर इंटरेस्ट हॅज बीन सबमिटेड, वी विल नोटिफाय यू व्हेन यू बिकम एलिजिबल. म्हणजे फेसबुक स्वतः सांगणार की तुम्ही कधी त्या लायकीचे बनणार कॉन्टेंट तुमचं मॉनिटाईज करण्यासाठी. त्यामुळे फेसबुकवरतून असं नाही की इन्कम नाही आहे, पण मॉनिटायझेशनची, कॉन्टेंट मॉनिटायझेशनची जी इन्कम आहे ती जेव्हा फेसबुकला वाटली की आपण याला द्यायला पाहिजे, हा जेन्युइनली काम करतो आहे, तेव्हा ते देतं. त्याच्यानंतर दुसरं म्हणाल तर त्याच्यात स्टार आहेत. कुणी तुम्हाला, जसं आपण लाईव्हमध्ये सुपर चॅट पाठवतं, तसं फेसबुकला स्टार्स पाठवता येतात. सबस्क्रिप्शनचे ऑप्शन आहेत. स्टोअर फ्रंट म्हणजे तुम्ही तुमचं स्टोअर क्रिएट करून तिथं तुम्ही प्रोडक्ट विकू शकता. ॲफिलिएट पार्टनरशिप, जसं ॲमेझॉनचं सांगितलं मी तसं आहे. तर असं हे सगळं गणित आहे. यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक या 3 माध्यमातून कॉन्टेंट क्रिएटर पैसे कमवू शकतात, जे मी अनुभवलं आहे. बाकी भरपूर ऑप्शन आहेत, काही ॲप आहेत. आता मी एकच त्या दिवशी ॲप डाउनलोड केलं होतं, फ्लायटेंट इन्फ्लुएन्सर म्हणून, पण ते सर्व्हर अंडर मेंटेनन्स असंच दाखवते. त्याच्यामुळे ते कधी नीट होईल सांगता येत नाही. असे आणखीन भरपूर असतील. पण सगळ्यात मेन ब्रँड कोलॅबोरेशन, यूट्यूब मॉनिटायझेशन आणि फेसबुक मॉनिटायझेशन, तिन्ही प्लॅटफॉर्मवरती फायद्याचं आहे आणि तिथून तुम्ही पैसे कमवू शकता. हे मी माझा अनुभव तुम्हाला मी शेअर करतो आहे. आणि तुम्ही देखील सर्वांनी आवडीनं कॉन्टेंट क्रिएशन करावं, रील्स बनवाव्यात असं मला वाटतं. कारण याच्यासारखं पब्लिसिटी म्हणू शकतो, याच्यासारखं अर्निंग म्हणू शकतो आपण कुठे मिळणार नाही. तुम्ही भरपूर उदाहरणं तुम्ही पाहिली असतील की कॉन्टेंट क्रिएट करण्यापासून ज्यांनी सुरुवात केलेली आहे, 0 to हीरो कसे झाले ते. तर असं काय आहे, फक्त याच्यात पेशन्स लेवल खूप लागते. यूट्यूबचे जे 4000 तास कंप्लीट व्हायला जे फाटते, मी म्हणून डायरेक्ट, तिथून पुढचा जो आनंद आहे ना, तो खरंच भारी आहे. त्याच्यामुळं थोडे पेशन्स ठेवा, 100% होईल. मी केलं आहे एका वर्षात, तुम्ही का नाही करू शकणार. तर हे मोटिवेशन तुम्हाला खूप झालं असं मला वाटते. आणि ही इन्फॉर्मेशन नसून हा माझा अनुभव आहे. त्याच्यामुळं काही गोष्टी चुकीच्या गेल्या असतील तर त्या समजून घ्या. आणि गणेशजी जाधव या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.